हरि ओम नमस्कार, मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला रेडीमेड आरी वर्क ब्लाउज माझ्याकडे आलेला आहे। तर ह्याचं मी कसं कटिंग करते ते दाखवणार आहे तुम्हाला। तर इथे बघू शकता हाताला इकडल्या साईडला तिकडल्या साईडला म्हणजे हे केलेलं आहे। ह्याची घडी वगैरे कशी घालायची त्याचं मी कटिंग दाखवणार आहे। तर हा ब्लाउज आहे तो मी प्रिन्स कट शिवणार आहे ब्लाउज। तर मी इथे आधीवरती मेन अस्तर आहे ते हातरून घेतलेलं आहे। अस्तरची घडी नेहमी आपल्या कुठल्या साईडला पाहिजे आणि एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट हातरून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे बघू शकता मी बॅक साईड ठेवलेले आहे। पेपर कटिंग पूर्ण मी कटिंग केलेला आहे। ह्या पेपर कटिंगचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी इथे लिंक शेअर करत आहे ते तुम्ही बघा। तर इथे आपली कटोरी मेन आहे ती ॲडजस्ट होत नाहीये, तर मी इथे ठेवत नाही। बघू शकता तुम्ही इकडे पण ॲडजस्ट होत नाहीये। तर आपली ही साईड पट्टी आहे प्रिन्स कट कटोरीची। त्यानंतर मी इथे राहिलेल्या कपड्यामध्ये कटिंग करणार आहे। ती कशा पद्धतीने करणार आहे मी ती तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपलं पूर्ण कधीही तुम्ही कटिंग वगैरे बघता त्यावेळेला व्यवस्थित बघत जावा। काय होतं महिला काय करतात अर्धच बघतात त्यानंतर चुकीचं झालं असं म्हणतात। तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर कसं कटिंग करतात ते बघायचं आहे आपल्याला। इथे रेडीमेड आरी वर्क आल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडतो की कशा पद्धतीने कटिंग करायचं किंवा काय करायचं, त्याबद्दल मी इथे हे केलेलं आहे। आपला हे पूर्ण भाग सगळे झालेले आहेत। त्यानंतर मी इथे कटिंग करून घेणार आहे आधीवरती। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला। त्यानंतर स्टेप बाय स्टेपमध्ये एक एक भाग आपले कटिंग करून घ्यायचे आहेत। प्रिन्स कटचं तुम्हाला कुठल्याही साईजचं पेपर कटिंग वगैरे हवा असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता माहिती त्याबद्दल। आणखीन तुम्हाला काही माहिती हवी असेल, चार्ट वगैरे हवे असेल तर तुम्ही विचारू शकता। इथे बघू शकता मी ह्याचं पूर्ण टीचिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे। कटिंगचा पण आता मी केलेला आहे। टीचिंग कशा पद्धतीने करतात रेडीमेड आरी वर्क असल्यानंतर। इथे बघू शकता आपली बाही वगैरे लॉंग बाही आहे त्याच्यामुळे मी ती कटिंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने इथे राहिलेला घडीचा कपडा असतो तो अशा पद्धतीने हातरायचा आणि त्यानंतर इथे मेनची कटोरी आहे आपली प्रिन्स कटोरी ती ठेवायची आहे। जसं मी ते आखत आहे त्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। इथे माझा घडीचा कपडा होता त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे झालेलं आहे। कधी पण तुम्हाला जर असं कटोरीमध्ये म्हणजे कसं असते ह्याची पण कटोरीमध्ये कधी कधी बसत नाही, कारण बाही लॉंग असले की बसत नाही, म्हणजे कोपऱ्यापर्यंत आपल्या बाही जर असली अंजली बाही तर बसत नाही ती। तर त्यासाठी अशा पद्धतीने स्ट्रिक्स तुम्ही वापरू शकता। इथे 1.5 इंचाच्या आपल्याला पट्ट्या लागणार आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत। पाठीच्या भागासाठी पण पुढील भागासाठी पण 1.5 इंचाच्या पट्ट्या तुम्ही काढत जावा प्रिन्स कटसाठी, कारण आपल्या प्रिन्स कटला योगपट्टी येत नाही, डायरेक्टचा प्रिन्स कट येतो ह्यो। तर माझं इथे कटिंग अस्तर करून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे मेन पीस आहे तो हातरलेला आहे। पिसामध्ये कधीही बघा ही डिझाईन गळ्याभोवती आलेली आहे। आरी वर्कमध्ये आहे, खडे वगैरे आहे त्या डिझाईनला, कारण आता कॅमेरा लांब असल्यामुळे ते आपल्याला तसं वाटते की रेडीमेड डिझाईन वगैरे असेल। ज्यावेळेला टीचिंगचा व्हिडिओ येईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल। आपल्याला इथे अर्धा इंच सोडायचं आहे शोल्डरपाशी, अर्धा किंवा 1 इंच मी सोडलेले आहे इथे, आणि राहिलेलं मी इथे कटिंग करून घेत आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग करत आहे। आधीवरती मेन मी आडवी घडी घालून शनी घडी कुठली बाजू आपली बॅक साईड मी इथे ठेवलेली आहे। गळा कटिंग नाही करायचा, डिझाईनचा वगैरे ह्याला गळा करण्याचा विचारही करायचा नाही, कारण ज्या वेळेला तुम्ही डिझाईनचा गळा करायला जाचीला त्यावेळेला पूर्ण प्रॉपर म्हणजे तुमचं बॅक साईड खराबच होईल। इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान ऑलरेडीच आरी वर्कमध्ये तो गळा आहे। असे ब्लाऊज पीस माझ्याकडं भरपूर येऊन जातात ज्यावेळेला रेडीमेड आता आरी वर्क ऑलरेडीच ब्लाऊज पीसाला असतं। ज्यावेळेला इथे मी बाही पण दोन्ही कट करायचे आहेत आपल्याला बाही, तर त्यासाठी मी खालची बाजू आणि वरची बाजू
सेम डिझाईनवरती ठेवलेले आहे। त्यानंतर ह्या बाहीच्या अस्तरच्या बाहीचा मी मध्य काढलेला आहे आणि ते मध्य काढून घडी बरोबर त्या डिझाईनच्या मध्ये सेंटरलाच ठेवलेले आहे। तुम्ही जर इकडे तिकडे सरकून ठेवलीसा तर तुमची डिझाईन तिरकी होणार, बरोबर दिसणार नाही। त्यामुळे त्याची पण तुम्हाला म्हणजे काळजी घ्यायची आहे की जेणेकरून शनी हे करायचं आहे। थोडंसं नॉर्मली माझं इथे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते ओपन करून शनी। अशा पद्धतीने तुमचाही भाग निघाले पाहिजेत दोन वेगवेगळे आणि समोरासमोर डिझाईन आली पाहिजे, कारण खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेला रेडीमेड डिझाईन येते। कारण हातावरती आरी वर्कचं फरक वेगळा आहे, जसं आपलं पॅटर्न बसल त्याच पद्धतीने आपण आकार देऊन गळ्याचं वगैरे तयार केलं जातं हातावरच्या आरी वर्कचं। पण रेडीमेड आरी वर्कचं तसं नसतं। ह्या कस्टमरचा लॉंग म्हणजे गळा आहे, तर मी त्यांना सांगितलं की तुमचा लॉंग गळा होऊ शकत नाही, जेवढी डिझाईन आहे तेवढीच होणार। जर तुमची डिझाईन गेली तर तुमची बॅक साईड छान दिसणार नाही। ज्या वेळेला तुम्हाला टीचिंगचा व्हिडिओ येईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल किती सुंदर आणि छान म्हणजे हा मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्याच्यावरती लक्षात येईल तुमच्या की कसं ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे। ज्यावेळेला असे रेडीमेड गळे असणे डिझाईन येतात त्यावेळेला अजिबात कट करायचे नाहीत गळे। जर तुमचं म्हणजे गळा खूपच वर असेल तर तुम्ही कट करू शकता। तरी ते कटिंग करून झालेलं आहे।